नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण बराच लेट करतोय, जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजता आहेत आणि आता मी व्हिडिओ सुरू करतोय त्याचं कारण की सकाळपासून लाईटच नव्हती इकडे स्टुडिओवरती आणि त्यानंतर मी बरेचशी कामं आणि बाहेर पण गेलेलो एक स्केच देण्यासाठी, त्यामुळे मग शूट करणं काय झालंच नाही। लाईट नसल्यामुळे काय शूटच करता आलं नाही। सो आता फायनली आपण व्हिडिओ सुरू करतोय आणि सकाळी आपण काय काय केलं ते तुम्हाला सांगतो। तर 2 स्केच आपल्याला कस्टमरला द्यायचे होते, ते मी पॅक केले, फ्रेम केले आणि मग ते देऊन आलो त्यांना। त्यानंतर आपण जे मोबाईल कव्हर्स तुम्हाला बऱ्याच 2-3 व्हिडिओजमधनं सांगत होतो, तर हे फायनली बघा हे मोबाईल कव्हर रेडी झालेलं तुम्ही बघू शकता, प्रॉपर फिनिशिंग। आणि यावरती जर तुम्ही पाणी वगैरे जरी टाकलं ना तरी हे खराब होणार नाही, कारण जरी हँड पेंटेड असेल तरी आपण जे रेझिनचं तुम्हाला सांगितलं आपण रेझिनचं काम करतो ते याच्यावरती टाकले जर नीट तुम्हाला दाखवतो। सो तुम्ही बघू शकता हे एक कव्हर रेडी झाले आणि हे दुसरं एक कव्हर आपण रेडी करून घेतले आणि अजून एक कव्हर आहे ते पेंटिंग करून आले काल तुम्हाला जसं सांगितलं मी। सो त्याच्यावरती आज आपण रेझिनचं काम करणार आहे। सो हे 2 कव्हर आपण रेडी केलेत आणि त्यानंतर अजून एक स्केच फ्रेम आपण करून घेतली। ही वाली स्केच फ्रेम तुम्ही बघू शकता। आता हे कस्टमरला द्यायला जायचं स्टेशनला, सो याला गिफ्ट रॅप वगैरे पटापट मी करून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्यांना द्यायला जाणार आहे आणि त्यानंतर मग आपण बघू नवीन एक स्केच मी A1 साईजचा नवीन एक मोठा स्केच चालू करणार आहे। तुम्हाला दाखवतो किती मोठं साईजचं ते स्केच आहे। 1 hour later. तर आपण जे स्केच फ्रेम वगैरे केलं होतं ते देऊन आलो मी कस्टमरला। आता नवीन एक जे कव्हरचं तुम्हाला सांगितलं होतं ते मी सुरू केलंय। बेस पेंट वगैरे करून झालंय, ब्लॅक पेंट मारलाय बेस याच्यावरती आणि त्याच्यानंतर आपण ते जे डिझाईन त्यांना हवी होती ती आता याच्यावरती बनवणार आहे मी। सो आता फटाफट मी ते करून घेतो। त्यानंतर रेझिनचं मी तुम्हाला दाखवत नाही, कारण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल रील्समध्ये किंवा या अगोदर किंवा इन्स्टावरती पण टाकलंय मी। सो डायरेक्ट मी आता ते फिनिश करतो आणि त्यानंतर व्हिडिओ बनवतो। 2 hours later. आणि जे दुसरं कव्हर मी बनवायला घेतलं होतं तुम्हाला मगाशी दाखवलं, ते मी आता रेझिनचं लेअर वगैरे टाकून दिलंय, ते आता सुकायला ठेवणार आहे मी। आता त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो आपण कसं केलंय ते। सो तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती एक लेअर तुम्हाला दिसत असेल रेझिनचं, जिथे इथं थेंब वगैरे दिसत असेल बघा रेझिनचं। हे सुकल्यानंतर एकदम कडक होतं, ते आत्ताच मगाशीच मी केलं, त्यामुळे आता अजून सुकलं नसेल, हात लावू शकत नाही त्याला आता आपण। सो हे सकाळपर्यंत सुकणार आहे, जवळपास 8-10 तास तरी लागतात ते सुकायला। सो ते सुकल्यानंतर मग त्याला मी पॅक करून उद्याच मोस्टली मी कुरिअर हे सुद्धा करणार आहे। सो बघू सकाळी झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल आणि याच्यावरती मी तुम्हाला पाणी पण टाकून दाखवणार आहे की पाणी टाकल्यानंतर ते खराब होतं का पेंटिंग, कारण ते आपण पेंट केलेलं ऍक्च्युअली। सो ते खराब होतं का नाही तुम्हाला पण समजेल। सो मी आता हे झाकून ठेवतो आणि उद्या तुम्हाला दाखवतो। सो चला, आता जवळपास रात्रीचे 9:30 होत आलेत आणि पॅकिंग वगैरे करून झाले, माझं सगळं काम झालं आताचं। हेच मला सुरू करायचं होतं मोठंवालं जे तुम्हाला मगाशी सांगितलं, पण ते मी मग विचार करतो उद्याच करूया, कारण आता जास्त टाइम पण नाहीये। सुरू केलं तरी थोडीशी आउटलाईन वगैरेच होणार, त्याची पूर्ण आउटलाईन पण करता येणार नाही, कारण मोठ्या साईजचं स्केच आहे ते। सो ते मी उद्या सकाळ सकाळी सुरू करेल, उद्याच मोस्टली हाफ कम्प्लीट करायचा ट्राय करणार आहे मी ते। सो ते तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे। सो चला, हा व्हिडिओ आपण इथं सेंड करूया आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला। सो चला, हा ब्लॉग इथंच एंड करूया, आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।